हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 8 आणि मी छान अशी मस्त झोपेमध्ये होती. कारण की आमच्याकडे जाम थंडी पडलेली आहे. आणि मी म्हटलं या 9ला 9:30 वाजता उठते आता नाही का. तर कशाचं काय आला ना मला क्लायंटचा कॉल. आणि त्या मला बोलले की मॅडम ते शॉप ओपन करा ना तुम्ही. म्हटलं ठीक आहे ठीक आहे, येते मी खाली, या तुम्ही. आणि कशी बशी उठले बाई. मला तर असं वाटलं यार नको उठायला. तर म्हटलं जाऊ दे, सर सोनाली उठ, कामाला लागावं लागल. असं म्हणून मी उठले. एकदम अशी डॅशिंग मध्ये उठले, आंघोळ केली, ब्रश वगैरे केला आणि पटापट माझं आवरून खाली गेले. खाली गेले तर काय, 2-3 क्लायंट वेटिंगला होते. तुम्ही बाकीच्यांनी सांगितलं की मला मेकअप आहे, तुम्ही नंतर या. आणि स्टाफ नव्हता आला. त्या कारणामुळे मी सगळा शॉप मध्ये झाडू मारला आणि पूजा करून घेतली, स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींना म्हटलं स्वामी, छान असा माझा आज दिवस जाऊ दे, माझा पण आणि तुमचा पण. स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि पटापट कामाला लागले. प्रायमर मॉइश्चरायझर आणि टोनर सगळं लावून घेतलेले. आणि आता जी भांडी घासते पट 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 फाउंडेशन लावते, थापते. आणि त्यानंतर तिला आय मेकअप खूप लाईट हवा होता. त्यामुळं एकदम असा हलकासा लाईट आय मेकअप केलाय. आणि त्यानंतर ती मला म्हटली की मला काजळ नाही लावायचं. म्हटलं का ग, काजळनीच तर मेकअप छान दिसतोय ना, आय मेकअपला लुक काजळनीच येतोय म्हटलं. तर ती म्हटली नको. जशी आपल्याला कसं आपल्या आयुष्यामध्ये नको असलेली माणसं नकोच, तर तशी ती मला म्हटली नको. तर म्हटलं ठीक आहे बाई, तू म्हणते तर मी नाही लावत, चल तू बी की आज रखेगी. असं म्हणून मी तिला बोलले की हे बघ, तुला आहे ना आपण लिपस्टिक खूप न्यूड लावू, कारण की तुझा मेकअप खूप लाईट असल्यामुळे न्यूड लिपस्टिक लाव, ते छान वाटेल तुला. तर ती ऐकायला तयारच नाही. तिनं 1 2 3 4 अशी 10-15 माझ्याकडे लिपस्टिक घेतल्या आणि त्याच्यामधनं चॉईस केली पिंक कलरची लिपस्टिक. म्हटलं ठीक आहे, मी लावली. आणि ती मग तिला खूप डार्क वाटत होती. त्यानंतर आम्ही दुसऱ्या पिंक कलर मध्ये थोडा लाईट सेट लावलाय. असं करून तिला लिपस्टिक लावली आणि तिचा पूर्ण मेकअप हा रेडी झालाय. मेकअप रेडी झाल्याच्या नंतर आमचं चाललं होतं की हेअरस्टाईल मध्ये काय करायचं. तर मी तिला म्हटलं बाई तू आधी पिन बॉक्स पकड, मी बघते काय करायचं. तर मग मधून पार्टिशन घेतलं आणि पाठीमागं पोणी घातली आणि सगळ्या हेअरला कर्ल्स करून घेतले. आणि समोरचे जे कर्ल्स होते त्याला मी ओपन केले स्प्रे मारून आणि त्याला पिननं लॉक केले दोन बाजूला लॉक करून. जे पाठीमागं पोनी होती त्या पोनीला मी तिला बोलले की त्याला कर्ल्स करून आपण तशीच ठेवू, जेणेकरून ते अजून छान एक लुक वाटेल. तर ती म्हटली नको, माझ्याकडनं हँडल नाही होणार. म्हणून तिने मला पाठीमागं बन घालायला सांगितला. ठीक आहे बरं घालते.